नागपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरू आपण बघू शकतो। नागपुरातील मोतीबाग परिसरामध्ये नझुलच्या जागेवर असलेले तब्बल 43 घरं या ठिकाणी थर तोडण्याचे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो मोठमोठे JCB या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि गेले 50-60 वर्षापासून जी घरं या ठिकाणी होती ती घरं तोडली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोतीबाग परिसर आहे, नझुलच्या जागेवर ही घरं आहे। इथले स्थानिक रहिवासी आपल्या सोबत आहे। काय सांगणार, घर तोड़े जा रहे? हम यहाँ पे 1934 से रह रहे हैं। इन लोग ने हमारा घर तोड़ रहे, सही है, रोड बना रहे, लेकिन सही कार्रवाई होनी चाहिए ना, मुआवजा देना चाहिए, कुछ देना चाहिए। हमारी व्यवस्था किए बिना इन लोग ने तोड़ दिए और इन लोग ने 21 तारीख को हमको नोटिस दिए शाम को 7 बजे और अभी आके तोड़ रहे हैं। कायदे से तो अभी 7 दिन होने के हैं, तो इन लोग कैसा कर रहे हैं? और इसमें पूरी गलती नायब तहसीलदार की है, पूरी गलती। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। मोतीबाग परिसरातले हे घरं या ठिकाणी पक्की घरं जे 50-60 वर्षापासून ही घरं आहे ती नझुलच्या जागेवर असलेली घरं नागपूर महानगरपालिकेकडनं तोडली जात आहे। स्थानिकांचा रोष आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळेच हे बघा काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी होतं, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई सकाळपासून नागपूर महानगरपालिकेनं या ठिकाणी सुरू केलेली आहे। एकूणच नझुलच्या जागेवर जी घरं बांधण्यात आलेली होती 40-50 वर्षापासून, काही घरं 60 वर्षांपासून आहे, ती 43 घरं नागपूर महानगरपालिकेकडनं तोडली जात आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।